महत्वाची बातमी, दिल्लीतील संसद मार्गाबाहेर राहुल गांधींचा ठिय्या अद्यापही सुरूच आहे। 2 तास उलटून गेले। जंतर मंतरवरील आंदोलनात जखमी विद्यार्थ्यांची तक्रार न घेतल्यानं ठिय्या दिला जातोय। डीसीपी कार्यालयाबाहेर राहुल गांधींसह प्रियंका गांधी सुद्धा आंदोलनात बसलेले आहेत। गुन्हा दाखल करून घेण्याकरता राहुल गांधी आग्रही आहेत, पण गुन्हा दाखल करून घेतला जात नाहीये। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर हा ठिय्या। पॅलेट गनचा वापर झाल्यामुळे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना घेऊन ते तक्रार दाखल करण्याकरता संसद मार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले होते, पण या ठिकाणी तक्रार दाखल करून न घेतल्यानं राहुल गांधी यांनी या पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या दिलेला आहे। आता काँग्रेसचे अनेक पदाधिकारी नेते त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। जोरदार घोषणा या दिल्या जात आहेत। कोणत्याही क्षणी राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। तुम्ही तिकडे का पॅलेट्स गंडी त्या विद्यार्थ्यांना जखमी केला आणि ते इतके गंभीर अवस्थेत झाले, त्या पोरांचं रक्त सांडलं त्या मातीत, आणि तुम्ही तक्रार करून ईमेल करून रिसर तक्रार नोंदवून कारवाई करत नाही। याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जो आदेश दिला त्याला वाचवायचा आहे, सरकारला वाचायचं आहे। म्हणून राहुल गांधींनी त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी स्वतः एक विरोधी पक्षनेता विद्यार्थ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आणि ताकदीने उभा होतो। हे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी असा नेता उभा होणं म्हणजेच उद्याच्या या करप्ट संपूर्ण व्यवस्थेला सुधारण्याचं काम भविष्यात राहुल गांधी करतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।